जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदोस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांचे काही कॉमेंट्स आहेत, तर त्यांच्या अडचणी आणि त्याचा सोल्युशन आपण इथं पाहूया. आपले दर्शक कॉमेंट्स करतायत, माझ्याकडं 2019 चे एससीबीसी चे कास्ट सर्टिफिकेट आहे, ते आता 2024 ला चालेल का? हे बघा, आता अनेकांनी जे आहे एससीबीसीचा आता करंटली सर्टिफिकेट काढलेलं आहे. परंतु त्याच्यावरती जी जी आरचा म्हणजे संदर्भ दिलेला आहे, तो म्हणजे जुन्या जी आरचा संदर्भ दिलेला आहे, जे सुप्रीम कोर्टाने त्याला म्हणजे रद्द केलेला आहे. तर साहजिकच असा जो सर्टिफिकेट आहे तो म्हणजे चालणार नाही, कारण आता नव्याने 2024 मध्ये मराठा आरक्षणचं विधेयक म्हणजे आपल्या कॅबिनेटमध्ये पारित करण्यात आलंय. परंतु आता त्याला कायद्याचं स्वरूप म्हणजे राज्यपालांची सही वगैरे झाल्यानंतर मग त्याला कायद्याचं स्वरूप होईल, त्याचा जी आर निघल आणि त्या जी आरच्या अनुषंगाने मग जे आपले महाआयटी डिपार्टमेंट आहे ते अपलोड करतील, जे सेतूचे जे सॉफ्टवेअर आहेत ऑनलाईनचे, महा ऑनलाईनचे सॉफ्टवेअर आहेत, त्याचप्रमाणे आपल्या सरकार या तीन माध्यमातून आपण जे आहे कास्ट सर्टिफिकेट घेऊ शकतो. एक सेतू केंद्रातनं, दुसरा महाई सेवा केंद्रातनं, किंवा तुम्ही स्वतः आपल्या सरकार पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून पण घेऊ शकता. तर हे तिघ जे अप्लिकेशन आहेत, तर त्याच्या डाटाबेस वरती महाआयटी डिपार्टमेंटने ज्यावेळेस तो आता नवीन 2024 चा जो म्हणजे जी आर आहे, त्या अनुषंगाने ते केलं तर म्हणजे ते योग्य आहे. परंतु जुना जो 2019च्या जी आरचा जो आहे, तो सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी म्हणजे त्याला रद्द केल्यामुळे तो चालणार नाही. तर आता जर इश्यू करत असेल तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट काही नाही काही पॉझिटिव्ह तर म्हणजे निर्णय घेतीलच, कोणाचा नुकसान करणार. नेक्स्ट क्वेरी आहे, माझी एलसी आणि वडिलांची एलसी या दोघां आडनाव व जात यात फरक आहे, चूक झालेली आहे. मला कास्ट सर्टिफिकेट काढायचे तर काय करावं लागेल? हे बघा, आता अनेक वेळा असा होतो का वडिलांच्या याच्यावरती म्हणजे जात, जसा काही ठिकाणी जे आहे अर्जदाराची मराठा असते, वडिलांच्या याच्यावरती मराठा असते, परंतु आजोबांच्या याच्यावरती कुणबी असते. तर म्हणजे तुमच्या जाती संदर्भामध्ये जे जुने पुरावे आहेत तर ते ग्राह्य धरले जातात. ठीक आहे, जातीचं म्हणजे वेगळा म्हणजे झाल्यानंतर पण तुमचे जे मानक दिनांकापूर्वीचे जे पुरावे आहेत त्याच्यामध्ये जर कुणबी नोंद सापडली आहे ना, फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला तिथं कुणबीचा दाखला जे आहे जात पडताळणी विभाग देते, त्याला काही अडचण नाहीये. आता राहिला प्रश्न, तुम्ही तुमच्या वडिलांचे जात आणि आडनाव. आता जर तुमच्या वडिलांच्या डॉक्युमेंट्स वरनं तुम्ही तुमची जात सिद्ध करणार असाल, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला तुमचे जे नाते संबंध आहेत म्हणजे ते वडील जे ज्यांचे डॉक्युमेंट तुम्ही वापरतायत ते तुमचेच आहे ना, का तुम्ही नाम सदृश्य व्यक्तीचे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमची जात सिद्ध करतायत, हा जो समितीला संशय येणार आहे. तर ते संशय न येण्यासाठी तुम्हाला ते नाते संबंध ते तुम्हाला सिद्ध करावं लागणार आहे, तर मग तुम्हाला तिथं अडचण येणार नाही. तर यासाठी तुमचे जे वडील आहेत, आजोबा पणजोबा, यांचे पण डॉक्युमेंट जे आहे ते वंशावळ मध्ये अंतर्भूत करून आणि त्या अनुरूप डॉक्युमेंट अपलोड करा. नेक्स्ट क्वेरी आहे, सर मराठी कास्ट वाल्यांना एसीबीसी चालू झालं का? हे बघा, अद्याप म्हणजे जे काही अनेक जे तहसील कार्यालय आहे तिथं हा एसीबीसीचा दाखला अद्याप सुरू केलेला नाही. आता कॉमेंट्स मध्ये अनेक लोकांनी कॉमेंट्स केलाय का आम्ही आता एसीबीसी दाखला जे आहे नुकतंच काढलेलं आहे, तर काही तहसील मधनं सुरू झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये जो आहे जी आरचा उल्लेख 2019चा आहे, 2024चा जो नव्याने पारित झालेला आहे त्याचा तिथं संदर्भ रेफरन्स नाहीये. तर बेटर वे, आता कोर्टामध्ये जे आहे मंगळवार पर्यंत म्हणजे काही निर्णय येतील, आणि जर समजा पॉझिटिव्ह निर्णय आला तर
जे काय दाखले आता सध्या ते मिळतात एसीबीसीचे, ते घेऊन आणि तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त थोडासा आणखी थांबा, मंगळवारपर्यंत हायकोर्टाचा काय निर्णय होतो, स्टे मिळतो की नाही. बहुतेक मिळणार, पॉझिटिव्ह आपण म्हणजे विचार करूया. तर बुधवारपर्यंत म्हणजे बघा अपलोड करा, नाही तर मग जे आहे, जर कोर्टाने म्हणजे याला स्टे दिला तर मग तुम्हाला ईडब्ल्यूएस मधनं अप्लाय करावं लागेल. नेक्स्ट क्वेरी आहे, सर भावकीमध्ये ओबीसी सर्टिफिकेट काढले आहे तरी पण तर आम्हाला काढता येते का? हे बघा, हा भावकीमध्ये जो तुमचा इथं जो मराठा आरक्षण संदर्भामध्ये हे जे सर्वे चालू होता, का ज्यांचे सगळे सोयरे म्हणून त्यांनी एक वर्डिंग यूज केलेली, का सगळे सोयऱ्यांना पण म्हणजे कुणबीचा दाखला, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचा दाखला देण्यात यावा. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते जे अध्यादेश काढलेला त्याच्यामध्ये सगळे सोयरे आणि सजाती विवाहातील नातेसंबंध हे 2 वर टाकलेले. परंतु त्या जीआर मध्ये इथं पुढं स्पष्ट केलेलं आहे, नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. म्हणजे तुम्हाला पितृसत्ताक आहे म्हणजे ब्लड रिलेटिव्ह, आणि ते सिद्ध तुम्हाला करायचंय. सध्या म्हणजे तुम्हाला तिथं अफिडेव्हिट द्यायचंय, म्हणजे तुम्ही पुरावा दिला, सिद्ध केला तर वेल अँड गुड, जर नाही केला अफिडेव्हिट द्यायचंय. अफिडेव्हिट दिल्यानंतर मग तुमची जी आहे ग्रह चौकशी केली जाईल. जातीचा दाखला काढताना तलाठी मंडळ काय अधिकारीच्या लेवलला ती ग्रह चौकशी होईल. आणि समजा तुम्ही जातीचा दाखला काढलाय व्हॅलिडिटीसाठी, मग तुम्हाला दक्षता पथक चौकशी जी आहे त्याच्या चौकशीनुसार केल्यानंतरच मग तुम्हाला तो जातीचा दाखला आहे हे. परंतु हा जो जीआर आहे तो कुणबी मराठा ज्यांच्या कुणबी नोंदणी आहेत आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांमध्ये आहेत त्यांच्यासाठी. इन शॉर्ट, सगळे सोयऱ्याचा अर्थ इथं म्हणजे पितृसत्ताक पद्धतीने आहे, म्हणजे ब्लड रिलेटिव्हच्या पद्धतीने. तर ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. आणि म्हणजे तुम्ही जे तुमचे भावकीमधले आहे तर त्यांचा आणि तुमचा नातेसंबंध जर तुम्ही सिद्ध करू शकत नसाल, मग तुम्हाला अफिडेव्हिट द्यायचंय का हे आमच्या भावकीमध्ये आहेत, त्यांना हे सर्टिफिकेट मिळालंय किंवा व्हॅलिडिटी मिळालंय आणि आम्ही हे सगळे सोयरे आहेत. तर अशा स्वरूपात अफिडेव्हिट द्यायचंय. आणि तो अफिडेव्हिट दिल्यानंतर मग त्याच्यानंतर तुमची ग्रह चौकशी होऊन आणि मग तुम्हाला मिळेल. हा त्याच्यातला फरक आहे. आणि हा जो जीआर आहे फक्त कुणबी म्हणजे ज्या नोंदणी सापडलेल्या आहेत कुणबी रिलेटेड, म्हणजे कुणबी किंवा हिंदू कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांना हे आहे. दुसऱ्या समाजासाठी हा जीआर नाहीये. नेक्स्ट क्वेरी आहे, नमस्कार मी सर पीडब्ल्यूडी खात्यामध्ये ओपन मधून चालू आहे पण ओबीसी आहे, कारण माझ्याकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट आहे पण कास्ट व्हॅलिडिटी एनसीएल नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी मी कास्ट सर्टिफिकेट नेली नव्हती, त्यामुळे मूळ प्रवर्ग ओपन खुला दाखवत आहे. पण आता जॉईनिंग साठी परत डॉक्युमेंट मागितले आहे, तर मी कास्ट सर्टिफिकेट देऊ का? कास्ट सर्टिफिकेट जुनी आणि हँड रिटन आहे. ऑफिसला विचारले तर ते म्हणतायत की घेऊन या. काही प्रॉब्लेम आहे का? भविष्यात अडचण किंवा फ्रॉड असा काही होऊ शकतो? हे बघा, आता तुम्ही ओपन मधनं लागलेले आहेत, परंतु त्यांनी सांगितलंय का ठीक आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही सबमिट करा. आणि पुढे जर भविष्यामध्ये पदोन्नती वगैरे साठी जर म्हणजे जागा वगैरे असेल तर त्याच वेळेस ते कामाला येतो. आता इथं प्रश्न असा आहे, तुमच्याकडे जो कास्ट सर्टिफिकेट आहे तो हँड रिटन आहे. आता हँड रिटन ते पहिले ते तपासून पहा का तुमचा जो कास्ट सर्टिफिकेट आहे तर तो तुमच्या मूळ गावाच्या तहसील कार्यालयाच्या थ्रू मिळालेला आहे किंवा नाही. दुसरी गोष्ट, तुमची जी स्पेलिंग आहे कास्ट सर्टिफिकेट वर आणि तुमच्या एज्युकेशनल डॉक्युमेंट वर आणि तुम्ही जे लागलेला आहात नोकरीला
त्याच्यामध्ये तुमची जी नावाची स्पेलिंग वगैरे हे सगळं पाहून घ्या. आणि जर तुमचा मूळ गावाचा म्हणजे तुमच्या नेटिव्हचा जर कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा सर्टिफिकेट जातीच्या दाखल्यामध्ये काही करेक्शन असतील तर बेटर वे तुम्ही नव्याने कास्ट सर्टिफिकेट तुमच्या मूळ गावचा काढून घ्या. आणि नंतरच म्हणजे काय होईल पुढं, समजा आता तुम्ही हे सबमिट केलं आणि आता तर समजा तुम्ही जो नवीन कास्ट सर्टिफिकेट किंवा जुना जे काय तुम्हाला आता मी सांगितल्याप्रमाणे जे योग्य असेल तो द्या. जर जुन्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नवीन काढून द्या. आणि भविष्यात समजा तुमचा पदोन्नती वगैरे मध्ये ज्यावेळेस ते तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी करतील त्यावेळेस तुम्हाला अडचण येणार. नेक्स्ट क्वेरी आहे, माझ्या ग्रँडफादरचे हक्क 1927 वरती जात मराठी आहे तर मराठा नाही तर ईडब्ल्यूएस निघेल का? मराठी आहे, मराठा नाही. हे बघा, आता जात म्हणजे ही मराठा म्हणून असते. मराठी म्हणजे हे अनेक म्हणजे जे महाराष्ट्रात राहणारे ते स्वतःला पण मराठी म्हणतात. आता जसं जे मराठा नाहीये तर आम्ही मराठी म्हणजे सुतार आहोत किंवा अनेक मुस्लिम पण आम्ही मराठी मुस्लिम म्हणजे महाराष्ट्राचे जे असतात ते जनरली मराठी वापरतात. तर मराठी हे म्हणजे जात नाही, मराठा ही जात आहे. तर तुम्ही जर ईडब्ल्यूएस काढणार असाल आणि तुम्ही जर मराठा नसलाल किंवा तुम्ही मराठा समाजाचे सर्टिफिकेट जातीचा दाखला जर तुम्ही घेतलेला नसाल, त्याचा उपयोग केलेला नसाल तर मग तुम्ही ईडब्ल्यूएस काढू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझी कास्ट भोई 25/54 आहे तर मी सेंट्रल गव्हर्नमेंट ओबीसी सर्टिफिकेट काढू शकतो का? हे बघा मित्रांनो, मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की माझा टेलिग्राम ग्रुप जो आहे तो जॉईन करा. त्याच्यामध्ये सगळे जीआर जे आहेत, आता इथं जसं सेंट्रल ओबीसी महाराष्ट्रामध्ये जे सेंट्रल ओबीसी लिस्ट मध्ये कोणकोणत्या जाती आहेत ते तुम्हाला त्या जीआर मध्ये सापडेल. कसं आहे, आपण स्वतःहून थोडा अभ्यास केला तर ते व्यवस्थित असते, म्हणजे आपल्या मनामध्ये धाकधूक राहत नाही, म्हणून ते जीआर मी अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. आता इथं बघा, तुमचा जो 25चा जो भोई आहे, जर तुम्ही ही सेंट्रल लिस्ट मध्ये म्हणजे 211 सिरियल नंबर मध्ये बघितला तर इथं भोई म्हणून आहे. आता इथं महाराष्ट्राच्या लिस्ट मध्ये तुमचा 25/4 म्हणून सिरियल नंबर आहे आणि केंद्राच्या लिस्ट मध्ये तुमचा 211 आहे, म्हणजे तुम्ही तिथं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढू शकता. नेक्स्ट क्वेरी आहे, राज्यात एसीबीसी रिझर्वेशन घेतलंय त्यामुळे ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरता येणार नाही आणि ज्यांनी फॉर्म डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अडचण येऊ शकते का? हे बघा, मुळातच सध्या हा जो एसीबीसी आहे ना, तो मुळात म्हणजे अद्याप म्हणजे अनेक ठिकाणी तर एसीबीसीचे दाखले जे आहेत जातीचे दाखले ते म्हणजे देण्याचं काम सुरू झालेलं नाहीये, कारण अद्याप त्याला कायद्याचं स्वरूपच मिळालेलं नाही. आता शासनाने हा जो पोलीस भरती काढलेली आहे ते म्हणजे आता आचारसंहिता लागणार आहे, मग आचारसंहितेमध्ये पोलीस भरती काढता येणार नाही म्हणून घाई गडबडीमध्ये 31 तारीख त्यांनी तिथं देऊन टाकली. कारण या एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहिता लागली का भरतीची नोटीस किंवा कोणतेही म्हणजे लोकांना लुभावणारे ज्या गोष्टी आहेत त्या करता येत नाही, तर म्हणून ही भरती काढली. आता इथं मेन म्हणजे गळचेपी मराठ्यांची ही होते का सध्या याच्या बाबतीमध्ये आता हायकोर्टामध्ये पण पिटिशन आहे, त्याची सुनावणी पण बहुतेक सोमवार नंतर लिस्टेड होईल आणि मंगळवार पर्यंत त्याचा निकाल येईल. मग अशा वेळेस म्हणजे खरंच जे मराठा समाजावरती अन्याय करण्यासारखं म्हणजे झाल्यासारखंच आहे, कारण अद्याप याचा जो आहे जीआर निघालेला नाही, त्यांचे सॉफ्टवेअर अपडेट नाही. शासनाकडनं जे महाआयटीला जे सॉफ्टवेअर अपडेट करायचे असतात 2024चा जीआर नुसार त्यांना जे आहे मराठा आरक्षण संदर्भामध्ये ऑनलाईनची जी प्रक्रिया आहे ती सुरू करण्यासाठी तो सॉफ्टवेअरच अपडेट नाहीये, सेतूचं नाही अपडेट, महासेवाचा नाही, आपल्या सरकारचा नाही, कसं काय ते दाखले मिळणार? आणि जे दाखले ज्यांनी द्यायची सुरुवात केली त्याच्यावरती जीआरचा संदर्भ जो आहे तो 2019च्या एसीबीसीचा आहे, जो कायदा
शासनाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्याला रद्द केलेला आहे, अमान्य केलेला आहे. आता नवीन कायद्यावरती पण म्हणजे ते मान्य होईल अमान्य होईल ते ठीक आहे. आता आपण इथं पॉझिटिव्हली विचार करूया. आता म्हणजे जे मंगळवारी हायकोर्ट मुंबई हायकोर्टाचा त्याच्यावरती तर काय निर्णय येतो, स्टे मिळतो की नाही मिळतो, त्याच्यानंतरच मग पुढं जे आहे त्याच्यावरती म्हणजे करता येईल, पुढं सांगता येईल. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, मंगळवारपर्यंत थांबा. आणि जर हायकोर्टातनं त्याला स्टे वगैरे मिळालं नाही, युवी झेंडी असेल, तर बेलाशक मग एसीबीसी वापरा. कारण काय, समजा पुढं सुप्रीम कोर्टात पण केस गेली आणि तिथं पण समजा ते धुडकावलं, मानणार सपोज, तसा तर म्हणजे आपण पॉझिटिव्ह विचार करू, नाही धुडकावणार, परंतु धुडकावलं तरी आता ज्यांनी पण एसीबीसी मधनं फॉर्म भरलेला आहे, तर शासन त्याच्या म्हणजे त्यांचं नुकसान करणार नाही. त्यांना त्या प्रवर्गातनं नक्कीच म्हणजे त्यांना फायदा मिळेल. तर मंगळवारपर्यंत थांबा आणि त्याच्यानंतरच तुम्ही कशामध्ये जायचंय, ईडब्ल्यूएस मध्ये जायचंय का एसीबीसी मध्ये जायचंय, त्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.